Hello, friends. Good evening to all of you. I hope you guys are doing absolutely good in your life. In the previous class, we learn about the imperative sentence, which is our the third kind. And in this class, we are going to start our the last kind, which is the exclamatory sentence. Exclamatory sentence means the udgarvachak vakya. So now we will learn about it. Okay. What means the exclamatory sentence? A sentence which creates a strong desire, is called as the exclamatory sentence. म्हणजेच की असे वाक्य जे तीव्र स्वरूपाच्या भावना प्रगट करतात त्यांना आपण काय म्हणतो उद्गारवाचक वाक्य असे म्हणतो. म्हणजेच की समजा तुम्ही रस्त्याने चालले, कुठे चालले? रस्त्याने चालले. चालता चालता तुमच्या समोर एक भीषण अपघात झालाय. तर मग त्यावेळेस तुमच्या मुखातनं जे बाहेर निघतं किंवा जे उद्गारता त्याला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो किंवा ते उद्गारच असते. त्यापेक्षा पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्ही रस्त्याने चालले, चालता चालता तुमच्या समोर साप आला. कोणाला? साप आला. तर मग अशा वेळेस जे तुम्ही उद्गारता त्यांना आपण कशामध्ये डिनोट करतो? त्यांना एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये डिनोट करतो. मोर एक्झाम्पल्स आय हॅव रिटन हिअर. म्हणजेच की पुन्हा थोडेसे एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहे. त्यांच्याकडे थोडं नंतर जाऊ. पहिले यांना एक्सप्लेन करून घेऊ. म्हणजे की आपण एखादं गोष्ट सडनली एक्सप्रेस करतो, आपल्या भावना एकदम से आपण एक्सप्रेस करायचा जो प्रयत्न करतो त्यावेळेस आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्येच त्यांना काय करतो? एक्सप्लेन करत असतो किंवा एक्सप्रेस करत असतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल इज हाऊ बोल्ड. किती धीट. कधी कधी काय होते की आपल्याला एखादा व्यक्ती असा मिळून जातो की तो खूप धीट असतो, खूप बोल्ड असतो, कोणतीही सिच्युएशन असो मानत नाही. तो साहसीनं काय होतो? समोर जातो. त्यावेळेस आपल्या तोंडातनं असे उद्गार निघतात, हाऊ बोल्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ क्लेवर ही इज. व्हॉट अ नाईस जोक. थर्ड वन अँड द लास्ट वन इज द अलास ही इज नो मोर. हे जे आहे ना शेवटचं वाक्य, बहुतेकदा आपल्याला हे डॉक्टरच्या तोंडातनं पाहायला मिळतं. म्हणजेच की डॉक्टर येतात आणि म्हणतात की अलास ही इज नो मोर. अशा वेळेस आपल्याला हे जे आहे असेच वाक्य प्रकार तिथे काय केल्या जाते? वापरल्या जातात. आता जर तुम्ही थोडंसं याला केअरफुली बघा, फोर्थ याला तुम्ही म्हणाल की हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये कसा आला? हा जो अलास आहे हा आहे इंट्राजेक्शन. काय आहे? इंट्राजेक्शन. आणि तो डिपेंड म्हणजेच की तो कनेक्टेड होतो आहे ही इज नो मोरला. म्हणून ते सेंटेन्स आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्येच घेतो. कळालं? ओके, गुड. सो हिअर इज द फॉर्म्युला फॉर कन्वर्टिंग द असर्टिव्ह सेंटेन्स इन द एक्सक्लामेटरी सेंटेन्स. म्हणजेच की वाक्य कसे तयार करायचे त्याच्यासाठी सुद्धा मी इथं फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे दोन याच्यापासून तयार होतात, एक हाऊ आणि एक व्हॉट. आणि या दोघांचाही अर्थ जर आपण बघतो म्हटलं तर ते कितीच असा होतो. ठीक आहे. सो लेट्स लुक ॲट द फॉर्म्युला. हाऊ प्लस adjective or the adverb plus subject plus verb and lastly you have to give the exclamation mark. Okay, and the second formula is what plus a or an plus noun plus subject and the lastly verb and the last is the exclamation mark. So let's look their feature which I have written for you. त्याचे वैशिष्ट्य जाणून घ्या ना, म्हणजेच की ओळखायला सुद्धा काय होईल? सहज होईल. पहिलं वैशिष्ट्य काय? पहिलं वैशिष्ट्य आहे दिस सेंटेन्स एंड्स विथ अन एक्सक्लामेशन मार्क. जसं की तुम्ही इथं बघू शकता एक्सक्लामेशन मार्कनी हे सर्व सेंटेन्स काय झालेले आहे? एंड झालेले आहे. जसं की इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्कनी एंड होतात होते आणि तसं एक्सक्लामेशन सेंटेन्सेस हे कशाने
सॉरी एक्सक्लामेटरी सेंटेन्स कशाने एंड होतात? एक्सक्लामेशन मार्क. And the second feature is what? Subject and verb may be or may not be. म्हणजेच की सब्जेक्ट राहील, कधी राहतो तर कधी राहत नाही. जसं की फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. हाऊ बोल्ड. ठीक आहे. सब्जेक्ट अँड द वर्ब समटाइम्स कम इन अ मिडल ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच की काय होते, कधी कधी जे सब्जेक्ट आहे ते वाक्याच्या मध्ये सुद्धा येतं. So I hope you guys loved this information related over the last kind, which is the exclamatory sentence. If you like it, don't forget to like, share, subscribe with your friends and with your family. And please let me know your opinion about this video in the comment section. So this is for today. We will meet in the next class. Till then, see you. Tata. Bye bye. Take care. Sayonara.